नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शाहूवाडीच्या फोटोग्राफरला चाकूचा धाक दाखवून लुबाडून मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजीच्या फोटोग्राफरांसह 7 जणांना अटक, एका अल्पवयीनचा समावेश. शाहूवाडीच्या फोटोग्राफरमुळे आपला फोटोग्राफीचा व्यवसाय होत नसल्याच्या कारणातून सूरज बाबासो गोडसे वय वर्ष 23 राहणार महालक्ष्मीनगर शाहूवाडी व कामगार अतिश हाटककर यांना त्यांच्याकडील साहित्यांची बॅग जबरदस्तीने काढून मारहाण केल्याप्रकरणी जुना राडवाडा पोलीस ठाणे संशयित राहुल बाबासो कोरवी वय वर्ष 23 राहणार जवाहरनगर इचलकरंजी, यश खंडू कांबळे वय वर्ष 19, महम्मद रफिक अल्लाउद्दीन हैदर वय वर्ष 19 धोगे राहणार वारे वसाहत, सिद्धेश संतोष पांडव वय वर्ष 19 राहणार सुभाषनगर, पृथ्वीराज संजय कदम वय वर्ष 20, रोहित रतन बिरंजे वय वर्ष 23 दोघे राहणार जुना बुधवार पेठ यांच्यासह एका अल्पवयीनला ताब्यात घेऊन 4,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास क्रशर चौकात घडला होता. याची फिर्याद सूरज गोडसे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील फिर्यादी आणि संशयित हे दोघेही फोटोग्राफी व्यावसायिक असून यांचे रंकाळा डी मार्ट शेजारी असलेल्या वॉटरफ्रंट या इमारतीत फोटोग्राफीचे दुकान आहे. मात्र सूरज गोडसे याच्याकडे कस्टमरची जास्त वर्दळ असल्याने आपल्याकडे कस्टमरची वर्दळ कमी असल्याच्या कारणातून त्याने आपल्या साथीदारांना गोडसे याला धमकावण्याची सुपारी दिली होती. त्यावेळी पृथ्वीराज कदम आणि बिरंजे यांनी गोडसे याला शूटिंग करायचे आहे असे म्हणून गोडसे याला निर्जन ठिकाणी बोलावून गोडसेसह यांच्या कामगाराला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची बॅग घेऊन पळून गेले होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर लोंढे यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शोध पथकाने संशयितांचा शोध घेऊन 6 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अल्पवयीनला बाल सुधारगृहात दाखल केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर लोंढे आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केली.